Hello students, from the chapter Kinetic Theory of Gases and Radiation, we have to see the next point, degrees of freedom. Degrees of freedom of a system are defined as total number of coordinates or independent quantities required to describe the position and configuration of the system completely. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा पॉइंट जो आहे तो म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर एखाद्या सिस्टीमची, एखाद्या मॉलिक्यूलची किंवा एखाद्या बॉडीच्या डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजेच काय, तर त्या सिस्टीमची पोझिशन डिस्क्राइब करण्यासाठी लागणारे जे टोटल कोऑर्डिनेट्स आहेत, आवश्यक असणारे जे टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स किंवा इंडिपेंडंट क्वांटिटीज, यांनाच डिग्रीज ऑफ फ्रीडम असे म्हणतात. काय डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे? डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे एखाद्या सिस्टीमची पोझिशन डिस्क्राइब करण्यासाठी आवश्यक असणारे जे टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स आहेत किंवा टोटल नंबर ऑफ इंडिपेंडंट क्वांटिटीज आहेत, त्यांनाच डिग्रीज ऑफ फ्रीडम असे म्हणतात. इफ ए मॉलिक्यूल मूव्स along a straight line, then only x coordinate and only one velocity component px will be sufficient to describe its location. And a motion along a straight line, and it has one degree of freedom for motion in a line. तर समजा मॉलिक्यूल हा स्ट्रेट लाईन मध्ये असेल, समजा एक्स ऍक्सिस वरती आहे, तर त्याला त्या मॉलिक्यूलचे मोशन डिस्क्राइब करण्यासाठी आपल्याला फक्त एकाच कोऑर्डिनेटची गरज भासेल आणि एकाच व्हेलॉसिटी कंपोनंटची आवश्यकता भासेल. आणि त्यामुळे अशा प्रकारे स्ट्रेट लाईन मध्ये जर मॉलिक्यूल जात असेल तर त्या मॉलिक्यूलला एकच डिग्री ऑफ फ्रीडम असतो. इफ मॉलिक्यूल इज रिस्ट्रिक्टेड टू मूव्ह इन ए प्लेन सरफेस which is two-dimensional, then only two coordinates x and y will be sufficient to describe its location, and two components px and py will describe its motion in plane. The molecule in this case has 2 degrees of freedom for a motion in plane. तर मॉलिक्यूलची मोशन ही प्लेन मध्ये असेल, तर प्लेन म्हणजेच टू डायमेन्शनल. जर मॉलिक्यूलची मोशन ही प्लेन सरफेस मध्ये असेल, म्हणजे टू डायमेन्शनल असेल, तर फक्त दोन कोऑर्डिनेट त्या मॉलिक्यूलचे लोकेशन किंवा पोझिशन डिस्क्राइब करण्यासाठी आवश्यक असतात, एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स. आणि दोन कंपोनंट्स, व्हेलॉसिटी कंपोनंट्स px आणि py, त्या मॉलिक्यूलची मोशन डिस्क्राइब करतील, प्लेन मधील मोशन डिस्क्राइब करतील. तर अशा प्लेन मध्ये मोशन असणारा जो मॉलिक्यूल आहे, त्या मॉलिक्यूलला दोन कोऑर्डिनेट्स लागतात डिस्क्राइब करण्यासाठी, त्याचे लोकेशन एक्स आणि वाय. आणि त्यामुळे प्लेन मध्ये मोशन असणाऱ्या मॉलिक्यूलला 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. मोशन ऑफ ए बॉडी ऍज ए होल फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट इज ट्रान्सलेशनल. तर एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत असणाऱ्या एखाद्या बॉडीची मोशन हे ट्रान्सलेशनल मोशन असते. देअरफॉर a molecule free to move in space has 3 degrees of freedom. त्यामुळे स्पेस मध्ये जो मॉलिक्यूल मूव्ह होतो, स्पेस मध्ये मूव्ह होणाऱ्या मॉलिक्यूल साठी 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. We say that the molecule is free to execute. We say that the molecule is free to execute 3, 2 and 1 dimensional translational motion. In other words, molecule has 3, 2 and 1 degrees
ऑफ फ्रीडम. तर मॉलिक्यूल हा मॉलिक्यूलची मोशन ही स्ट्रेट लाईन मध्ये असू शकते. हे आहे तो स्ट्रेट लाईन मध्ये मोशन करण्यासाठी, किंवा त्याची मोशन ही प्लेन मध्ये असू शकते, किंवा त्याचे मोशन ही स्पेस मध्ये असू शकते. आणि त्यामुळे मॉलिक्यूलला 1 डिग्री ऑफ फ्रीडम असू शकतो, 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम असू शकतात, किंवा 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असू शकतात. सो दिस इज अबाउट द डिग्रीज ऑफ फ्रीडम. मोशनची मॉलिक्यूलची मोशन ही जर स्ट्रेट लाईन मध्ये असेल तर त्याला 1 डिग्री ऑफ फ्रीडम असतो. मॉलिक्यूलचे मोशन जर प्लेन मध्ये असेल तर त्याला 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. आणि मॉलिक्यूलची मोशन ही जर स्पेस मध्ये असेल तर त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. आणि यात मॉलिक्यूल इज फ्री टू एक्झिक्यूट 3, 2 and 1 dimensional translational motion, and therefore it has 3 degrees of freedom, 2 degrees of freedom, or 1 degree of freedom. Thank you.